गुड मॉर्निंग, श्री स्वामी समर्थ. मी शीतल तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनल शीतल्स कॉर्नरमध्ये. आता चालू आहे नाश्त्याची तयारी आणि इकडे इडल्या लावल्या आहेत अर्चू आणि मम्मासाठी आणि इकडे पोहे भिजवले आहेत भाऊ आणि मम्मीसाठी. हो, तू काय खाणार नाश्त्याला? 2 इडली खाणार? हो, बस 2 इडली तुला? बस पोट भरणार 2 इडलीने. आणि तू आता ह्या वाटीमध्ये काय खाल्लं? तू खाल्ले. मम्मीने आणि भाऊंनी लावलेलं झाड आहे ना ते? मम्मीने आणि भाऊंनी लावलं होतं ना झाड? त्याचे तू कोण खात आहे? अर्चू. हो, सगळे तू खाल्ले. तू रोज अर्चूच खातोय ना तू? बाकी कोणाला देतच नाही. मग असं नाही करायचं, सगळ्यांना वाटून खायचं. शेअरिंग इज केअरिंग. नाही द्यायचंय कोणाला? का बरं? द्यायचं की थोडं थोडं. झालेत का इडल्या तुमच्या? भांड्यावर नाव बघ कोणाचं आहे. कोणाचं नाव आहे रे? स्वप्नील ज्ञानेश्वर गोगावले, रामनगर. 98 सालचं भांड आहे. 98 सालचं. स्वप्नील कोण आहे? स्वप्नील कोण आहे? स्वप्नील मामा. होय, स्वप्नील मामाचं भांड आहे ते. हो, मग कोणाचं आहे? तुझं आहे होय. बर, आपण तुझं नाव टाकू त्याच्यावर. ओके. हो. दोन पाहिजेत? काही एकच पाहिजे? 4. कशाला वाटी घेऊन उभं राहिलाय? काय पाहिजे त्यात? अजून करायची. किती इडली पाहिजे तुला? हा, काय आहे ते? फुगली इडली. इडली फुगली? हो हो, देते तुला वाटीत. यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, तेलंगणा, बिदर, गुलबर्गा, धुळे, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, बुलढाणा, अकोला, वाशिम, हिंगोली, तिथामागे, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया. मी अर्चूसाठी नाचणीचे बरेच पदार्थ बनवते, जसं की नाचणीचा डोसा, नाचणीची इडली, नाचणीचं आंबील. आणि स्पेशली उन्हाळ्यात तर आवर्जून बनवते, कारण नाचणी ही थंड असते, त्यामुळे उन्हाळ्यात लहान मुलांना नाचणी चांगलीही असते. प्लस आता अर्चूचे 1 महिना टिफिनही आहेत. सो मग टिफिनमध्ये रोज रोज तीच तांदळाची इडली देण्यापेक्षा थोडंसं नाचणीचं पीठ टाकलं की नाचणीची इडली खूप छान लागते. नाचणीची इडली किंवा नाचणीचा डोसा चवीला खरंच खूप सुंदर लागतो. म्हणूनच मी इथे नाचणीचं पीठ करून नेणार होते, कारण माझ्या आईकडे घरघंटी आहे. आणि पुण्यात होतं असं की 1-2 किलो दळण ज्यावेळी आपण गिरणीवर घेऊन जातो, 1 किलो तर शक्यतो मोठी गिरणीवाले दळून देतच नाहीत, पण 2 किलो जरी दिलं तरी मग थोडासा घास राहतो त्याचा. आणि 150 ते 200 ग्रॅम धान्य हे असंच वाया जातं, कारण पूर्ण पीठ तुम्हाला कधीच मिळत नाही ज्यावेळी तुम्ही कमी प्रमाणात पीठ घेऊन जाता. प्लस ज्यावेळी असं नाचणी वगैरे असतं त्यावेळी थोडीशी टाळाटाळ करतात ते, कारण नाचणीमुळं इतर पिठं काळी पडू शकतात, जसं की ज्वारी असेल, गहू असेल. त्यामुळे मग मला बाहेरून हे दळून आणणं थोडंसं डिफिकल्ट होऊन जातं. मिक्सरवरही हे पीठ होऊन जातं, पण किती वेळ फिरवत बसणार, आणि नंतर मिक्सरही गरम होऊन जातो. त्यामुळे मग जर इमर्जन्सी मला हवं असेल तर मी शक्यतो मिक्सरवर करते. अदरवाईज मग मम्मीकडून असं 2-2 किलोचं करून घेऊन जाते. मला ते बरं पडतं. बरेच दिवस पुढं 5-6 महिने टेन्शन नसतं. तर अगदी साधी प्रोसेस आहे. सुरुवातीला नाचणी पाखडून आणि बारीक चाळणीने चाळून घ्यायची. त्यानंतर तिला अशा प्रकारे स्वच्छ धुवून घ्यायची. नाचणीला बऱ्यापैकी घाण असते, सो ती धुवून व्यवस्थित निघून जाते घाण. त्यामुळे मग तिला व्यवस्थित 5-6 वेळा धुवून घ्यायची. तर सकाळची कामं आवरली, नाश्ता वगैरे झाला आणि आम्ही मग नाचणीच्या मागे लागलो. आणि आरचूची ही लुडबुड बघू शकता तुम्ही.
ती काय करतोय तू? मी काम करते. कशाचं काम करतोय? मला काम करते. झाडांना पाणी घालतो. तिकडच्या झाडांना घाल. हा? तिकडच्या घाल झाडांना पाणी. तर अशा प्रकारे चांगली 6-7 वेळा मम्मीने नाचणी व्यवस्थित धुवून घेतली होती. आणि एक फायदा होतो की असं मोकळी जागा असली की व्यवस्थित सगळं करता येतं, धुता येतं. पाणीही भरपूर प्रमाणात असतं आणि तुम्ही बघू शकता बारीक बारीक खडे, बारीक घाण कशी चाळणीवर आली होती. त्यानंतर ही नाचणी व्यवस्थित रात्रभर किंवा पूर्ण दिवस भिजत ठेवायची. भिजत घातली आहे. काय भिजत घातलं आहे? नाचणी. नाचणी. आरचीला नाचणीची इडली आवडती ना? नाचणीचं त्यात मुरू देते, जाऊ नको त्याच्यात, हात नको लाव त्याला, भिजू देते, भिजू दे त्याला तसंच. मग त्याला भिजवायचं, मग त्याला काढायचं, मग त्याला मोड येणार छान छान. आणि गेले जवळपास 15 दिवस आमचं हे गहू वाळवायचंही काम सुरू आहे टेरेसवरती. साधारण 9 ते 10 पोती गहू लागतो आम्हाला तिघांना, म्हणजे आम्हा तिघा भावंडांना आणि मम्मी आणि भाऊ असं सगळ्यांचं मिळून मम्मी एकत्र गहू भरते. साधारण 9 ते 10 पोती गहू भरला जातो आणि रोज मग असं एक एक पोतं साडीच्या धडप्यावरती वाळवलं जातं. आणि ॲक्च्युली ह्यावेळी इतकं नशीब बेकार की जेव्हा गहू टाकायचो इतका पावसाने त्रास दिला. जरा जरी आभाळ आलं, पावसाचे थेंब पडायला लागले, पटकन गहू खाली आणावा लागायचा आणि कित्येक वेळा तोच गहू दुसऱ्या दिवशीसुद्धा वाळवावा लागायचा. त्यामुळे ह्या वर्षी खरं तर खूप त्रास झाला गहू वाळवताना. साधारण दुपारनंतर 3-3:30 नंतर किंवा 4 नंतर आम्ही गहू खाली घेऊन यायचो, कारण नंतर डेफिनेटली आभाळ यायचा आणि त्रास व्हायचा. खाली आणल्यावरही गहू थंड होण्यासाठी अशा प्रकारे खालती बेडशीट अंथरून त्याच्यावरती टाकला जातो आणि मस्त दोन्ही फॅन चालू असतात जेणेकरून तो पटकन थंड व्हावा. त्यानंतर मम्मी तो चाळते आणि मग तो भरून ठेवला जातो. आणि उन्हाळा आहे तर आर्चूला छान आईस्क्रीम ट्रीटही मिळाली होती आज. कसं आहे? आणि मम्मीला नाही. असं मांडीवर घे म्हणजे सांडणार नाही. अर्चित यम्मी यम्मी. मम्मीला दे की थोडं. मम्मीनं जेवलं. हां, खरं तर बिचाऱ्याला सगळे गंडवतात. 4-5 चमचेच आईस्क्रीम असतं त्यात आणि त्याला असं भासवलं जातं की जसं काही अख्खा डबाच तुला दिला आहे आणि तोही खुश होऊन मग खात असतं ते सगळं. सो बिचारा. आणि इथे बघू शकता तुम्ही संपूर्ण दिवस नाचणी चांगली भिजली होती. त्यानंतर मग त्याचं व्यवस्थित पाणी काढून घ्यायचं. कुठलंही कडधान्य ज्यावेळी तुम्ही भिजवता त्यानंतर त्याला व्यवस्थित निथळून घ्या, जेणेकरून त्याचं एक्स्ट्राचं जे वॉटर आहे ते निघून जाईल. आमच्या शेजारच्या काकू नाचणीचे पापड वगैरे करतात, त्यामुळे मग त्यांच्याकडं हे नाचणी बांधायचं फडकं होतं. सो मी त्यांच्याकडूनच हे फडकं घेऊन आले होते, कारण आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की कडधान्य आपण ज्या कुठल्या फडक्यात बांधतो त्याला असे थोडेसे डाग पडतात. तर आता दुसरं कुठलं नवीन फडकं शोधायचं आणि 2 किलो नाचणी होती. सो मग एवढं मोठं फडकं कुठून आणणार, त्यामुळे मग मी त्या काकूंकडूनच फडकं घेऊन आले होते, कारण त्यांचा सध्या सीझन सुरूच आहे पापडांचा. सो मग अशा प्रकारे मस्त फडक्यामध्ये बांधायची जेणेकरून त्याला चांगले मोड येतात. आता हे मी अर्चूसाठी करत होते. कुठल्याही कडधान्याला ज्यावेळी तुम्ही मोड आणता त्यावेळी ते कडधान्य पचायला थोडंसं हलकं होऊन जातं. लहान मुलांसाठी स्पेशली काही देताना जर आपण मोड आणून दिलं तर ते त्यांच्यासाठी, त्यांच्या पचन संस्थेसाठी चांगलं असतं, म्हणून मी इथे मोड आणते आहे. पण तुम्ही मोड न आणता फक्त नाचणी धुवून सुकवून डायरेक्ट मिक्सरला जरी बारीक केली तरीही त्याचं छान पीठ बनतं, किंवा फक्त सुकवून जरी तुम्ही गिरणीतून दळून आणली तरी चालू शकतं. प्रत्येक वेळी मोड आणायची गरज नाही. पण जर लहान मुलांसाठी करत असाल तर डेफिनेटली थोडेफार मोड आणा, कारण मोड आणलं की धान्य हलकं होऊन जातं. सो मग इथे अशा प्रकारे ही नाचणी बांधून घेतली. आणि जसं मी मगाशी म्हटलं की रोज संध्याकाळी इकडे पाऊस येत होता. आजही संध्याकाळी खूप जोराचा पाऊस आला आणि त्याचमुळे लाईट्स गेले होते,
कारण आपल्याला माहीतच आहे की जरा कुठं ढग वाजायला लागले की सगळ्यात पहिल्यांदा लाईट्स जातात. सो त्याच पद्धतीने आजही लाईट्स गेले होते, त्यामुळे मी लिटरली मोबाईलच्या टॉर्चवरती हा व्हिडिओ रेकॉर्ड करत होते. पण नाचणी बांधून ठेवणंही गरजेचं होतं, कारण 6-7 तास ऑलरेडी झाले होते तिला भिजून. त्यामुळे मग आता बांधून ठेवली असती तर व्यवस्थित तिला मोड आले असते. आणि तुम्ही बघू शकता की मम्मीने असं ते वरती पकडलं होतं जेणेकरून त्याचं जे काही एक्स्ट्राचं पाणी आहे ते सुद्धा निघून जाईल. आणि मग ही नाचणी व्यवस्थित बांधून संपूर्ण रात्र तशीच ठेवली होती मोड येण्यासाठी. मोड आलेत किती बारीक बारीक बारीक, रात्री बांधून ठेवलेली. आजूबाजू तुला पाहिजे ना डोसा? तर हा आहे दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ. मी ह्याच व्हिडिओमध्ये तो अटॅच करते जेणेकरून तुम्हाला पूर्ण प्रोसेस समजून येईल. तुम्ही बघू शकता कसे बारीक बारीक मोड आले होते नाचणीला. आणि त्यामुळे नंतर मग ही नाचणी अशा प्रकारे उन्हात व्यवस्थित वाळवली गेली, जेणेकरून बरेच दिवस वरती जरी हे पीठ ठेवलं तरी मग खराब होत नाही, त्याला आळीचाळी होत नाही. कारण प्रत्येकच गोष्टी आपण फ्रीजमध्ये नाही ठेवू शकत, कारण मग अशा पिठांनी वगैरेच अख्खा फ्रीज भरून जातो. आणि इथे तो एक प्रॉब्लेम नसतो की हवं तेवढं ऊन आहे, हवं तेवढी जागा आहे, त्यामुळे ह्या गोष्टी फार इझिली होऊन जातात. त्यामुळे मग दुसऱ्या दिवशी सकाळी गव्हासोबतच नाचणीसुद्धा छान वाळवण्यासाठी ठेवून दिली. आणि अर्चूची लुडबुड तर तुम्ही बघूच शकता, त्याला प्रत्येक गोष्ट करून बघायचीच असते. सो पण खरं तो फार एन्जॉय करतो ह्या सगळ्याच गोष्टी. आणि सकाळी साधारण 9च्या दरम्यान नाचणी टाकत होतो सुकायला, त्यामुळे छान त्याला पण कोवळं ऊन मिळत होतं. जीवनसत्वचे काही गोळ्या वगैरे गोळ्या घेण्याची गरज नाही. मुबलक प्रमाणात फुकटचं जीवनसत्व सातारला आलं की अर्चूला डेफिनेटली मिळून जातं. टाइमपास करते मम्मी. काय करते मम्मी? टाइमपास खेळते ना बाजरीसोबत. हो, चला आता आपण गव्हाचं पोतं आणू. तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सोबतच बेल आयकनही प्रेस करा, म्हणजे मी टाकलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला येतील व एकही व्हिडिओ मिस होणार नाही. सो प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल. ऑल्सो प्रेस दी बेल आयकन. त्यानंतर मम्मीनं उरलेला गहूसुद्धा वाळत घातला आणि झाडाला जे तुतू आले होते ते तोडायचं काम आमचं सुरू होतं. आणि तुतू तोडून झाले की मम्मीनं लिटरली मला आणि अर्चूला खाली हक्कललं होतं, कारण अर्चू बाजरी आता खेळायच्या मूडमध्ये होता, मुठी भरून बाजरी टाकायच्या मूडमध्ये होता. त्यामुळे मग ती म्हटली पहिले खाली जा, एवढी मेहनत करून तिला धुतली आहे, वाळवली आहे, बांधली आहे, मोड आणले आहेत, तर आता त्याला खाली घेऊन जा. सो मग फायनली आम्ही खाली गेलो. संध्याकाळी नाचणी चांगली वाळल्यावर मम्मीने त्याचं असं छानसं बारीक पीठ केलं होतं. तर हे नॉर्मली वस्त्रकळ वगैरे काहीही केलं नव्हतं, कारण फायबर्स कमी होतात, चोथायुक्त पदार्थ मुलांच्या शरीरात जात नाहीत, त्यामुळे हे डिरेक्टली तिने दळलं होतं. आणि अशा प्रकारे थोडंसं तांबूस रंगाचं नाचणीचं पीठ बनतं आणि याच्या खरंच इडल्या डोसे खूप सुंदर होतात. एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि सिंपल आहे, विकतच्या पिठाची काहीच गरज नाही. आत्ता आम्ही आलो आहे सातारच्या डीमार्टला. हे आहे सातारचं डीमार्ट. आणि हा आहे अर्चित. तर फायनली आमची व्हेकेशन संपली होती आणि आम्हाला नेण्यासाठी दादा आला होता, त्यामुळे मग आम्ही डीमार्टला गेलो आणि दुसऱ्या दिवशी पुण्याला निघालो. थँक्स फॉर वॉचिंग.